नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनी ही आता स्वप्नांच्या दुनियेमध्ये म्हणजेच कॉलेजमध्ये जाऊन पोहोचलेली असते. जेव्हा कॉलेजमध्ये जाऊन पोहोचते तेव्हा मात्र जुन्या गोष्टी आणि ते सगळं काही जुनं तिला आठवू लागलेलं असतं. अवनीला गोल्ड मेडलिस्ट म्हणून इथे घोषित करण्यात आलेलं असतं आणि जेव्हा घोषित करण्यात आल्यानंतर अवनी मात्र इथे आता प्रचंड खुश झालेली असते आणि तो क्षण, तो भूतकाळ अवनीच्या डोळ्यासमोरून जाताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. एवढंच नाही तर आता इकडे अवनी कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल हे येतात आणि ते म्हणत असतात, वा अवनी, तुझ्या तर गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. मी म्हटलं होतं ना, मुली कितीही या कॉलेजमध्ये स्वप्न पाहत असल्या ना तरीसुद्धा कॉलेजमधून बाहेर पडल्या की नक्कीच गळ्यामध्ये मंगळसूत्र घालूनच पुन्हा कॉलेजमध्ये येतात. तेव्हा अवनी म्हणत असते, असं कुठे लिहिलेलं आहे की गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर इथे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून. तुम्ही चुकीचा विचार करताय. उलट ह्या घातलेल्या मंगळसूत्रामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ना मला एक वेगळी दिशा मिळाली आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज मी माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे, असं सुद्धा अवनी आता इकडे बोलत असते. असं कुठेही लिहिलं नाही की गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही म्हणून. दुसरीकडे आपण पाहतो इथे आता नानांचा जो ड्रायव्हर असतो तो अण्णांना म्हणत असतो, चला जरा वेळ बसूया. तेव्हा अण्णा म्हणत असतात, काय रे वेडायस का, डोक्यावर पडलायस का, चला अजून थोडा वेळ बसूया, असं काय म्हणतोयस, काय चाललंय काय तुझं. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का, जरा जरा म्हणता म्हणताना ती कधी मोठी होते आणि कधी सवय लागते ना, हे मात्र माणसाला समजतसुद्धा नाही. आणि त्यामुळे ह्या असल्या गोष्टी अजिबातच करायच्या नाही, हे सुद्धा तेवढंच ध्यानात ठेवायचं, समजलं. असं सुद्धा आता इकडे अण्णा बोलत असतात. मग आता तो म्हणत असतो, अहो अण्णा थोडीशी म्हटलं. अण्णा म्हणत असतात, अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र ड्रायव्हरनं तर कसलीच आणि कधीच हात लावला नाही पाहिजे. अहो अण्णा, हे सगळं तुम्ही बोलताय का. हो, हे सगळं मीच बोलत आहे, कारण काही गोष्टी तशा होतात ना, घडलेल्या आहेत ना आयुष्यात, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगतोय की इथून पुढे काहीही झालं तरीसुद्धा इथे मात्र कसल्याही पद्धतीने ह्या दारूला हात लावायचा नाही, हे सुद्धा तेवढंच जास्त ध्यानात ठेवायचं, समजलं. असं अण्णा आता इथे स्पष्टपणे त्याची कानउघडणी करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वाती ही टेन्शनमध्ये असते आणि जेव्हा स्वाती टेन्शनमध्ये असते त्यावेळेला मात्र इकडे आता तिला अवनीचं बोलणं आठवू लागलेलं असतं. अवनी कशा पद्धतीने इथे म्हटलेली असते की इथे वहिनी तू मला फसवलंयस, मला वाटलं नव्हतं की तू माझा विश्वासघात करशील, पण तू मला का बरं फसवलेलं आहेस हे मात्र मला अजिबातच समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे आता ती म्हणत असते, हे सगळं काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं कसं होऊ शकतं तेच मला काही कळत नाही. महेश आलेला असतो आणि महेश आल्याबरोबर इथे आता तो म्हणत असतो, अगं अगं स्वाती, मला थोडंसं पाणी देतेस का प्यायला. आणि थोडंसं पाणी देतेस का प्यायला म्हटल्याबरोबर इथे मात्र आता हा जो काही महेश आहे त्याचं मात्र अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष नसतं. आणि लक्ष नसल्या कारणाने इथे आता आपण पाहतो की तो म्हणत असतो, अगं स्वाती, तुझं लक्ष कुठे आहे. मग आता इकडे लगेचच ती म्हणत असते, माझं लक्ष इथे अवनीकडे आहे, कारण अवनी अशा पद्धतीने हे सगळं काही बोलली ना, त्यामुळे मात्र मला फारच जास्त टेन्शन आलं आहे. अरे अवनीला असं वाटतंय की इथे मी तिला फसवलंय आणि मी तिला फसवून मी इथे तुमच्याच सोबत आहे आणि इथे मी ह्या सगळ्या गोष्टी करते. हे सगळं का आणि कशामुळे झालंय हेच मला काही समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे चंद्रकांत आलेले असतात आणि चंद्रकांत आल्याबरोबर म्हणत असतात,
म्हणजे तू आमच्याबरोबर नाही आहेस का? आमच्यासोबत तू नाही आहेस का? आणि त्याचबरोबर तुला असं का वाटतंय? तेव्हा मात्र इकडे आता ती म्हणत असते, हो, कारण मला ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळेच वाटत आहेत. कारण बाबा बघा ना, इथे काही जरी झालं तरीसुद्धा मीच त्यांना फसवलंय असं इकडे वाटतंय. मग काय करायचं ना तेच मला काही कळत नाही, सांगा ना. तेव्हा मात्र चंद्रकांत म्हणत असतात, मला एक गोष्ट सांग इथे स्वाती, जर तुझ्या आईवडिलांना असं वाटत असेल की तू आनंदात राहाव्यास, सुखी राहावीस म्हणून, तर मग इथे माझीसुद्धा तीच इच्छा आहे. मलासुद्धा असं वाटतं की माझी मुलगी इथे आनंदात आणि सुखात राहावा. तर याच्यामध्ये माझं काय चुकलं आहे? सांग बरं जरा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काही चूक झाली आहे का? तेव्हा अवनी म्हणत असते, नाही बाबा, तुमची काहीही चूक नाही आहे. पण तरीसुद्धा मला अजूनच टेन्शन आलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे. माझं काहीतरी चुकलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात ना, म्हणून मला थोडंसं टेन्शन आलं आहे, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे अवनी ही केबिनमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, मला ना इथे सर्टिफिकेट्स हवेत माझे. तेव्हा ते म्हणत असतात, तुमचे सर्टिफिकेट्स तुम्हाला आत्ता का हवेत? त्याच वेळेला अवनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, माझे सर्टिफिकेट्स गहाळ झाले आहेत. गहाळ झाले आहेत म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे ते ना हरवले आहेत. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता चंद्रकांत स्वातीला बऱ्याच काही गोष्टी समजावून सांगत असतात आणि म्हणत असतात, हे बघ स्वाती, मी आत्ता काय सांगतो ते नीट ऐक. अवनी ह्या घरामध्ये आली ना तर तिचं स्वप्न आपण पूर्ण करू. आणि जरी आपण तिचं स्वप्न पूर्ण नाही केलं तरीसुद्धा तुला एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, त्या घरामध्ये तूच म्हणतेस ना, ते पडकं घर आहे. त्याचबरोबर त्या घरामध्ये अजिबात कोणतंच वातावरण वगैरे चांगलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतेस ना. मग मला सांग, एका बापाची इच्छा आहे की इकडे तिने आपल्या घरामध्ये यावं. तर याच्यामध्ये काय चुकलेलं आहे सांग ना तू. ही इच्छा माझी तुम्ही पूर्ण करणार नाही आहात का? त्यावेळेला आता स्वाती म्हणत असते, नाही बाबा, अगदीच तसं नाही. पण मला ना ह्या सगळ्या गोष्टींचं अजूनच टेन्शन येतंय की काय करायचं आणि काय नाही हे मात्र मला समजत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे ते म्हणत असतात, तू आत्ता हे जरी सगळं काही बोलत असलीस ना तरीसुद्धा मला अजूनच ह्या सगळ्या गोष्टींचं अजून टेन्शन येत आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता आपण पाहतो इकडे अवनी हे डुप्लिकेट सर्टिफिकेट मागण्यासाठी कॉलेजला गेल्यानंतर तिथल्या प्रिन्सिपलने देशमानेंना कॉल केलेला असतो आणि ते म्हणत असतात, तुमची मुलगी इथे डुप्लिकेट सर्टिफिकेट्स मागायला आली आहे. तेव्हा आता इकडे चंद्रकांत म्हणत असतात, काय सांगताय? हो, कारण कसं आहे ना, मला तुमच्या घरी झालेला मॅटर आणि त्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या माहिती होत्या ना, म्हणून तुम्ही आमचे नेहमीचे डोनर आहात. म्हणून म्हटलं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी एकदा सांगाव्या, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र त्यांना अजूनच टेन्शन आलेलं असतं चंद्रकांतला. ते विचार करत असतात, जर अवनी तिथे जाऊन पोहोचलेली आहे, त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा महेश, तू ताबडतोब जा आणि तिला मात्र इकडे घरी घेऊन ये. तिला एकही पेपर मिळता कामा नये. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे बापाच्या जीवावर जगणार नाही. आणि त्याचबरोबर स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला गेली होती. बघितलं होतंस ना तू. आज पुन्हा इथे बापाच्या जीवावर शिक्षण घेतलेले तेच पेपर ती इथे मिळवते की नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इथे मात्र महेश म्हणत असतो, बाबा, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. जे काही करायचं आहे ना ती मी अगदीच व्यवस्थित पद्धतीने करतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर लगेचच तो आता कॉलेजमध्ये निघालेला असतो. इकडे स्वातीला अजूनच टेन्शन आलेलं असतं. स्वाती विचार करू लागते, आता काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने थांबवायच्या कळत नाही. जर हे सगळं आवडीला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. त्याचबरोबर हे सगळं काही विचार केल्यानंतर आता आपल्याला इकडे दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतं की अवनीला आता ते डुप्लिकेट पेपर्स वगैरे इथे मिळत असतात आणि एक फॉर्म तिला फिल करून द्यायचा असतो आणि त्या फॉर्मच्या झेरॉक्ससुद्धा काढायचे असतात.
तेव्हा हे पेपर्स मला डॉक्युमेंट्स जे आहेत ते कधीपर्यंत मिळतील असं अवनी विचारत असते. तेव्हा अवनीला असं सांगण्यात येतं की साधारण 1 महिना तरी लागेल. मग आता अवनी विचार करत असते, एवढा उशीर होऊ शकतो का? तेव्हा ते म्हणत असतात, हो, 1 महिना नक्कीच लागेल. तेव्हा मात्र तिची मैत्रीण म्हणत असते, अवनी खरं सांगू का, इथे तू तर ना बाजीच मारलेली आहेस. म्हणजे कॉलेजमध्ये तर तू हुशार होतीसच, पण तू ना इकडे लग्नामध्ये सुद्धा हुशार आहेस. म्हणजे तुला एवढा प्रेम करणारा मुलगा मिळाला आहे म्हटल्यावर ही तर फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे सगळेजण तिला बोलत असतात. आता इथे अवनीला कुठे माहिती असतं किंवा ती अवनी मनामध्ये म्हणत असते की ह्यांना कुठे माहिती आहे की माझं लग्न कोणत्या आणि कसल्या परिस्थितीत झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोण कसं जबाबदार आहे हे मात्र कोणालाही माहिती नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो अवनीला आता झेरॉक्स काढून आणायला सांगितलेले असतात आणि त्यामुळे अवनी ही झेरॉक्स काढायला बाहेर आलेली असते. जेव्हा अवनी झेरॉक्स काढायला बाहेर येते त्यावेळेला मात्र इकडे महेश आलेला असतो. तर इथे अण्णा जे आहेत ना, ते अण्णा इथे ॲपल कट करून खाण्याचा प्रयत्न करत असतात. आता अवनीला समोर पाहतात आणि धावतच अवनीकडे जातात आणि म्हणत असतात, सुनबाई सुनबाई झालं का काम? सुनबाई म्हणत असते, याच्या झेरॉक्स काढून आणायच्या आहेत. मग लगेचच अण्णा म्हणत असतात, एक काम करा, तुम्ही तोपर्यंत कॅन्टीनमध्ये जाऊन बसा, मी तोपर्यंत झेरॉक्स वगैरे काढून आणून देतो. मग आता अवनी म्हणत असते, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. मी काय म्हणते, एक काम करते, मी जाते आणि झेरॉक्स काढून आणते. अण्णा म्हणत असतात, असं काय करताय सुनबाई, मी तुम्हाला सांगितलं ना ह्याच्या झेरॉक्स मी तुम्हाला काढून आणून देतो म्हणून, तुम्ही जा बरं. असं म्हणून ते तिच्या हातून पेपर काढून घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे हा जो काही पाण्या आहे ना, तो पाण्या आज इकडे एकटाच घरी असतो आणि एकटाच घरी असताना ना तो मस्त गाणे लावत बसलेला असतो. मग आता गाणे ऐकत बसल्यानंतर तेवढ्यातच इथे आता पायल आलेली असते आणि जेव्हा पायल येते त्यावेळेला मात्र इथे आता अचानकच ती गायला लागते. मग आता गाणे गात असताना इथे मात्र हा म्हणत असतो, अरे बापरे, हे कसं शक्य, अचानकच हे गाणे कसे काय बंद झाले तेच मला काही कळत नाही, नेमकं काय बरं झालेलं असेल असा तो विचार करत असतो. आणि हा आवाज कुठून येतोय, भसाडा, असं मुद्दामच म्हणत असतो. त्यानंतर पाठीमागून पाहतो तर काय, पाठीमागे मात्र इथे आता ही पायल असते. मग पायल असताना तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, ए पायले, तू इथे काय करतेस? तेव्हा पायल म्हणत असते, मला ना आज समजलं की इकडे माझा पानू ना आज हा एकटाच घरी आहे आणि माझा पानू एकटाच घरी असल्या कारणाने ना मी म्हटलं की इथे मला त्याला भेटायचं आहे आणि भेटायचं असल्या कारणाने ना मी इथे त्याला भेटायला सुद्धा आली आहे, असं आता इकडे ती मुद्दामच बोलत असते. मग इथे मात्र तो म्हणत असतो, आत्ताच्या आता इथून चालतं व्हायचं, कळलं, इथे अजिबातच थांबायचं नाही, कळलं, निघून जा म्हटलं ना. तेव्हा ती म्हणत असते, अरे वेडा आहेस का, मी कशी इथून जाणार आहे, मी अजिबातच इथून कुठेही जाणार नाही आहे. हे बघ, मी तुला इथे भेटायला आलेले आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे आणि त्यामुळे मी इथे आलेले आहे आणि तू मला अशा पद्धतीने इथून पाठवून देणार आहेस का? हे बघ, असं का करतोयस, हे बघ, असलं काहीही करू नकोस ना पानू, प्लीज. तेव्हा इथे तू कोणासोबत बोलतोयस आणि घरी एकटा का आहेस, इथे त्यासाठी मी आली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, माझं ना खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि म्हणून मी इथे घरी थांबलोय, माझं घर आहे, मी थांबेल नाही तर काही करेल. मग आता ती म्हणत असते, हो का, तुझं घर आहे म्हटल्यावर तू थांबशील नाहीतर काही करशील, पण इथून मात्र मी कुठेही जाणार नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती सांगत असते. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिने सांगितल्यानंतर आता मात्र इथे तो तिला जाण्यासाठी सांगत असतो. पण जायला सांगितल्यानंतर सुद्धा इथे मात्र अजिबातच ती कुठेही जाण्याचा प्रयत्न करत नसते किंवा इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच आपण पाहतो इकडे ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच मात्र हा जो काही इथे आता पाण्या आहे तो मुद्दामच डार्लिंग डार्लिंग करून बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि तिला असं दाखवत असतो की माझीसुद्धा एक डार्लिंग आहे आणि मी तिच्याशी फोनवर बोलत आहे, असं मुद्दामच तो इकडे दाखवण्याचा, तिला जळवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता हे सगळं सुरू असताना इथे महेश येतो आणि महेश मात्र अण्णांच्या हातामध्ये जे काही झेरॉक्सचे पेपर आहे ते झेरॉक्सचे पेपर काढून घेतो. तेव्हा अवनी म्हणत असते, दादा तू इथे काय करतोयस आणि ते पेपर तू का घेतलेला आहेस? तेव्हा मात्र इथे आता लगेचच
तो म्हणत असतो, का घेतलेस म्हणजे आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी यायचं आहे, कळलं तुला? काय गे यावनी, इथे नाक वर करून निघून गेली होतीस ना आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला गेली होतीस ना, पण आतासुद्धा इकडे तुला ह्या जुन्या सर्टिफिकेटचीच गरज पडली की नाही, म्हणजे तुला आमच्याशिवाय पर्यायच नाही ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, असं काही नाही आहे, हे बघ, उगाचच तू असले तर्कवितर्क लावू नकोस, असं इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, कसले तर्क आणि वितर्क, हे बघ, मी माझ्या हिमतीवर मिळवलेले ते सर्टिफिकेट्स आहेत, असं सुद्धा ती सांगत असते. मग आता हे सगळं काही सांगितल्यानंतर इथे तो म्हणत असतो, पण फी तर इथे बाबांनीच भरलेली आहे ना, बाबांच्या जीवावरच फी भरलेली आहे आणि त्यानंतर तू असं कसं वागू शकतेस तेच मला काही कळत नाही आहे. अगं, त्या ड्रायव्हरसोबत लग्न केलं होतंस ना, आणि त्याचबरोबर इकडे तो नाही का आला तुला इथे बघायला? तेव्हा मात्र अण्णा म्हणत असतात, एक मिनटं, मला तुमच्या दोघांच्या बहीण भावांच्या मध्ये अजिबात पडायचं नव्हतं. हे बघ बाळा, मी तुला बाळा म्हणतोय कारण तू मला माझ्या मुलासारखा आहेस. तुमच्या बहीण भावांच्या नात्यामध्ये मला पडायचं नव्हतं, पण तू मात्र इथे ना दांगटांच्या बाबतीत हे सगळं काही बोलायला लागलास ना, आणि दांगटांच्या बाबतीत हे सगळं बोलणं मी अजिबातच सहन करून घेणार नाही. आणि दांगटांच्या सुनेचा मान आम्ही राखतो, त्यामुळे इथे माझ्या सुनेचा अपमान झालेला मी अजिबातच खपून घेणार नाही. त्यामुळे तू निघून गेलास तरीसुद्धा चालेल. हे बघ, आत्ता तुला बोलायचं नाही, ते पेपर दे आणि आमचं आम्हाला काम करू दे, कळलं? भावाची ही बहिणीला काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात, पण आता मात्र तू वेगळ्या मनस्थितीत आहे, समजलं? त्यामुळे इथे सुनबाई, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, आपण नंतर कधीतरी येऊ, ह्याच्या नादाला लागायला नको, आपण इथून जाऊया का? तेव्हा मात्र इथे अवनी म्हणत असते, दादा का असं करतोयस? हे बघ, असं काहीही करू नकोस. तेव्हा मात्र महेश म्हणत असतो, का नको करू? कारण इथे बाबांनी तुला एवढं शिक्षण दिलं, बाबांनी ह्या सगळ्या काही गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर आता तू पुन्हा पुन्हा इथे लग्न केलं होतंस ना, मग मी हे तुझं स्वप्न अजून तरी पूर्ण होऊ देणार नाही, असं म्हणून महेश मात्र ते झेरॉक्सचे पेपर फाडून टाकतो. आणि झेरॉक्सचे पेपर फाडून टाकल्यानंतर आता मात्र अवनीला अजूनच राग आलेला असतो. अवनी विचार करत असते की आता हे सगळं माझ्या बाबतीत काय होऊन बसलंय. मग आता अण्णा म्हणत असतात, तुम्ही हे जे काही करताय ना, हे फार जास्त चुकीचं आहे. पण सुनबाई ऐका ना, आपण नंतर कधीतरी येऊया, नंतर कधीतरी येऊन हे सगळं काही करूया. नाहीतर हवं हवं तर ऐका ना सुनबाई, तुम्ही कॅन्टीनमध्ये थोडासा चहा नाश्ता करत बसा, मी बघतो ह्याच्यासोबत, मी बोलून घेतो, असं म्हणून आता ते त्याला तिथून पाठवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीसुद्धा इथे मात्र अवनी तिथून निघून जाण्याचं नावच घेत नसते. आणि निघून जाण्याचं नाव न घेतल्यामुळे आता मात्र इकडे अण्णा म्हणत असतात, हे तुम्ही अजिबात चांगलं नाही केलं, फार चुकीच्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, असं तुम्ही वागायला नको होतं, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ते बोलत असतात. त्यानंतर मात्र महेश म्हणत असतो, ए म्हातारड्या, गप्प बस, तुला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा आणि आमच्यामध्ये बोलण्याचा अधिकार कोणी दिला? आता मात्र इकडे अण्णांना राग येतो. अण्णा सरळ सरळ लगेचच इथे ह्याचं थोबाड फोडतात. मग अण्णा सरळ सरळ ह्याचं थोबाड फोडल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच ते सुनबाईला घेऊन तिथून निघून जाण्याचं काम करत असतात. ते म्हणत असतात, सुनबाई अजिबातच इथे थांबायचं नाहीये, आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून आत्ताच्या आत्ता निघून जायचं आहे. तेव्हा महेश धावतच येतो. महेश म्हणत असतो, अवनी आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चालायचं, ह्या माणसाबरोबर अजिबातच जायचं नाही, समजलं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा अवनी म्हणत असते, दादा आत्ताच्या आत्ता मला सोड, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. तेव्हा महेश हा तिच्या हाताला पकडतो. तेव्हा अण्णा येतात आणि अण्णा मात्र महेशला धक्का देतात आणि म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता इथे माझ्या सुनबाईचा हात सोड. असं म्हटल्याबरोबर इकडे आपण पाहतो की लगेचच इथे महेशला आणि त्याचबरोबर अण्णा ह्या दोघांमध्ये धक्काबुक्की होते. मग दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर आता अवनी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली अण्णावर हात उचलण्याची, सोड त्यांना. तेव्हा महेश म्हणत असतो, तिथे तुझ्यामुळे बाबा हॉस्पिटलमध्ये होते, त्या सगळ्या गोष्टींची तुला काळजी नव्हती का? आणि आता मात्र इकडे तू अशा पद्धतीने हे सगळं काही ह्या बेवड्याला एवढी माया तुला का फुटलेली आहे, असं महेश बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र इथे महेश गाडीमध्ये जो काही सुरा असतो तो सुरा घेतो आणि त्यानंतर अण्णाच्या पोटामध्ये खुपसत असतो. इथे अवनी मात्र जीवाची बाजी मारतच आता इकडे अण्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तेव्हा ती रडत असते. लवकरात लवकर डॉक्टरांना सांगत असते की यांच्यावर ताबडतोब आता इकडे
जे काही ट्रीटमेंट आहे ती करायला सुरुवात करा. तेव्हा अण्णांना इथे पोटातून रक्त होऊ लागलेलं असतं आणि त्यानंतर मात्र इथे अण्णांना आतमध्ये घेण्यात येतं. दुसरीकडे अवनीच्या लक्षात येतं ही सर्व गोष्ट आता राजाला, यशोदाला समजून सांगायला पाहिजे की ते काय काय आणि कशा कशा पद्धतीने हे सगळं काही झाले. दुसरीकडे आता इकडे पोलीस कंप्लेंट झालेली असते आणि महेशला मात्र आता पोलीस घ्यायला आलेले असतात. आता इकडे ते म्हणत असतात, तुम्ही इथे ना एक खून करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहेत. आता मात्र महेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि तेव्हा चंद्रकांत आता महेशला कसे वाचवतील आणि अवनी मात्र इथे अण्णांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आणि तेवढंच रंजक आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.